पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिक वृद्ध महिलेची फसवणूक करून सोन्याच्या बांगड्या लंपास करणारे सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। 30 जुलै 2024 रोजी जुळे सोलापूर येथील संतोषी माता मंदिर जवळील LIC ऑफिसचे बोळामध्ये एक अनोळखी इसमाने यातील एका 65 वर्षाच्या वृद्ध महिलेस थांबवून मी साध्या वेशातील पोलीस आहे, आताच येते शुक्ला यांची चैन काढून घेण्यात आली आहे, म्हणून मला आमच्या साहेबांनी ड्युटीसाठी पाठवले आहे। मी काही तुमचे सोने घेत नाही, तुमचे सोने घेऊ नये म्हणून तुम्ही तुमचे सोने काढून पर्समध्ये ठेवा असे म्हणून त्या वृद्ध महिलेचा विश्वास संपादित करण्यात आला। त्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या हातातील बांगड्या काढून एका कागदामध्ये गुंडाळून तो गुंडाळलेला कागद त्या वृद्ध महिलेस न देता हातचालकीने स्वतःकडे ठेवून त्याऐवजी स्टीलचे कडे गुंडाळलेला कागद त्या महिलेस पर्समध्ये ठेवून निघून गेला। त्याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठ आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे तपास पथक हे गुन्हा घडल्यापासून समांतर तपास करीत असताना 5 महिने अथक परिश्रमानंतर तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीचे माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार नामे कासिम युसुफ बेग इराणी राहणार इराणी वस्ती शिवाजीनगर पुणे व मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी राहणार खोजा कॉलनी इराणी वस्ती सांगली यांनी केला असल्याचे खात्रीशीर माहिती प्राप्त झाली। त्यानुसार आरोपी नामे मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी याने सदर गुन्ह्यातील वृद्ध महिला फिर्यादीकडून हातचालकीने काढून घेतलेले 4 सोन्याच्या बांगड्या सोनार नामे सुनील वामनराव मानगावकर राहणार मिरज यास विकले असल्याचे सांगितले। त्या अनुषंगाने आरोपी सोनार सुनील वामनराव मानगावकर वय वर्ष 55 राहणार ज्योतिबा मंदिर जवळ मिरज सांगली यास 27 डिसेंबर रोजी अटक करून पोलीस कोठडीतील तपासादरम्यान त्यांच्याकडून गुन्ह्यातील 4 लाख रुपये किमतीच्या 70.37 ग्रॅम वजनाच्या 4 सोन्याच्या बांगड्या हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे। तसेच सोलापूर शहरातील इतर 2 आरोपींकडून एक मोटारसायकल व 2 मोबाईल चोरीस उघडकीस आणण्यात यश प्राप्त झाले आहे। सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस बापू साठे, भारत पाटील, सैफन सय्यद, वसीम शेख, सुभाष मुंडे, शांतीसागर जेनुरे, राजकुमार वाघमारे, अभिजित धायगुडे, शैलेश बुगड, विठ्ठल यलमार, महिला पोलीस अंमलदार निलोफर तांबोळी, सतीश काटे, अनिकेत खत्री, बाळासाहेब काळे, फरदीन शेख, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने केली आहे।